ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुनला हळूहळू का होईना सगळ्यांचीच कोडी सुटत चाललेली असतात. म्हणजे खास करून महिप्तच रहस्य आता एक एक करून त्याच्या हाती येत असतं. आणि त्यामुळेच आता सायली अर्जुन प्रतिमाला या सख्याबद्दलची पूर्ण माहिती विचारायचा प्रयत्न करत असतात की तुला काही आठवते का? त्यासोबत नक्की आम्हाला सांग की तो माणूस कुठे तुला दिसला होता. हे सगळं काही ते विचारायचा प्रयत्न करत असतात. पण त्याच वेळेला प्रतिमाच्या तोंडून अपघात ॲक्सिडेंट हा शब्द येऊ लागतो. आणि ॲक्सिडेंटच्या वेळेला तो तिथे होता हे तर तिला क्लिअरली दिसत असतं. आणि त्यामुळेच ना आता तिला समजलेलं असतं की हे सगळं काही करणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तर हा फक्त महिप्तच आहे. त्याच माणसानेच माझ्यावर हल्ला केला आहे आणि अपघातही ह्यानेच घडवलाय. ही गोष्टही आता इकडे मात्र प्रतिमाच्या तोंडून रविराज अर्जुनला समजलेली असते. आणि त्यामुळेच आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो सायली अर्जुनला सुद्धा बसलेला असतो. प्रतिमाला आता काही झालं तरी शांत करण्याचा प्रयत्न सायली करत असते. त्याच वेळेला अर्जुन आता रविराजांना म्हणत असतो की मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे काही जेव्हा तुम्ही ती केस फाईल केली होती त्याचे काही पेपर्स आहेत का? तर त्यावेळेला मात्र रविराज म्हणतात की हो, मी सगळे पेपर्स सगळं काही जपून ठेवलेलं आहे. म्हणजेच ज्यावेळेला तुमचा अपघात झाला होता त्यावेळेला आता तन्वी आणि त्यासोबत प्रतिमा हत्या या दोघीही जणी गाडीतून दुसरीकडे उडवल्या गेल्या असतील. आणि त्यानंतर त्यांचं काय झालं हे फक्त त्यांनाच माहिती आहे. हळूहळू का होईना प्रतिमा आत्यांना सगळ्या गोष्टी आठवतात. हे आपल्यासाठी चांगलंच आहे. पण मला हेच म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टी जर महिप्तने केलेल्या असतील तर काय करायचं? पण आपल्याला या सगळ्याचे पुरावे तर शोधून काढावेच लागणार आहेत, असं देखील आता अर्जुन बोलत असतो. त्यावर रविराजही म्हणतात की हो, मला जर आता कळलं आणि मी जर या सख्या शोधाच्या पूर्ण मुळाशी गेलो ना आणि जर मला कळलं की हे सगळं त्या महिप्तने केलेलं आहे तर या महिप्तला मी सोडत नसतो. त्या महिप्तचा जीव तर माझ्या हातूनच जाईन, असं देखील आता रागारागात रविराज बोलत असतात. इकडे मात्र प्रतिमाला काही सुचत नसतं की तिला आता या सगळ्या गोष्टी मध्येच कशा काय आठवल्या. म्हणजेच त्या माणसांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी बदल आहे. म्हणजेच आपण कधीतरी त्याला भेटलो होतो. या सगळ्या गोष्टी तिला कुठेतरी जाणवत असतात आणि म्हणूनच ती या सगळ्या गोष्टीचा अगदीच बारकाईने विचार करत असते. आणि त्यामुळेच तिने आता जे आठवतं ते सांगितलेलं असतं. तिला जे आठवलेलं होतं ते सुद्धा एकदम परफेक्टच होतं. पण दुसरीकडे मात्र आता या सगळ्याचा जो काही इश्यू आहे, म्हणजे ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या मात्र रविराजांनी खूप जास्त सिरियस घेतलेले असतात. रविराजांना जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा रविराज मात्र आता ठरवतात की काही झालं तरी सुद्धा या सगळं यांमधून मी बाहेर पडणार आहे. आणि जर मला कळलं की या सगळ्याला दोषी जर तो महिप्त असेल तर त्याच्या नरडीचा घोट मी घेईलच, असं देखील आता सांगून ठेवलेलं असतं. अर्जुनला विराज रविराज आणि त्याचसोबत इकडे अर्जुन सायली एकत्रच असतात. प्रतिमा आत्यांना आता सध्या आरामाची गरज आहे आणि आपण त्यांच्या समोर जास्त काही बोलायला नको, नाही तर पुन्हा आता त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो, असं देखील आता म्हटलेलं असतं. केसच्या सगळ्या फाईल्स ज्या आहेत त्या आधीच रविराज यांनी व्यवस्थित सांभाळून ठेवलेल्या असतात. त्यामुळे आता रविराज या सगळ्या केसच्या फाईल अर्जुनकडे सुपूर्द करतात. कारण अर्जुन आता या सगळ्या गोष्टीने बारकाईचा विचार करणार असतो. कारण त्यालाही या सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे. कारण प्रत्येक ठिकाणी महिप्तच नाव का बरं येते, म्हणजे जिकडे जाऊ तिकडे महिप्तच अडलेला आहे. या सगळ्या गोष्टींसाठी जर महिप्त या सगळ्यांचा मोठा मास्टरमाइंड असेल तर त्याला आता आपण सोडायचं नाही, हे सुद्धा अर्जुन ठरवलेलं असतं. तर इकडे रविराज या सगळ्या फाईल्स बघण्यासाठी गेलेल्या असतात. दुसरीकडे प्रिया मात्र आता शांतपणे उभी असते आणि तेवढ्यातच ना प्रिया आता कॉल करत असते प्रियाच्या डोक. यामध्ये सतत तेच सुरू असतं
की तिकडे अर्जुन येऊन गेला असेल, का त्यांनी महिबतच नाव सांगितलं असेल का, आणि म्हणूनच आता अर्जुन तुम्हाला भेटायला आला होता का? तर हो, अर्जुन आला होता आम्हाला भेटायला अचानकपणे. ह्यांचा फोन वाजतो, कारणच या सगळ्यामध्ये प्रियाने त्यांचा फोन नंबरही मिळवलेला असतो. त्या दिवशी टीना नावाने फोन करतानाच तिने हा नंबर मिळवलेला असतो आणि त्यामुळे आता तिला फोन लावणं एकदमच सोपं जातं ज्या वेळेला आता ती कॉल करत असते. आणि त्या वेळेला मात्र आता सदाने फोन उचललेला असतो आणि सदा म्हणत असतो की कोण बोलते? त्यावर मी तन्वी बोलते. तन्वी तर मैना सुद्धा फोनवर बोलायला म्हणून आलेली असते. तन्वीचा आवाज ऐकूनच तर आता तन्वी, काय झालं आहे, कशाला फोन केला आहेस? त्यावर तिकडे अर्जुन आला होता का? तो येऊन गेला ना, तर तुम्ही त्याला काय बोललात मला हे तरी सांगा. आणि त्याच वेळेला आता हो, इकडे तो येऊन गेला. आम्ही त्याला सांगितलं की महिप्त शिकरेने आम्हाला हे सगळं काही करायला सांगितलं आहे, हे देखील मी सांगितलं आहे, तुम्ही काळजी करू नका, असं देखील आता सदा आणि मैना हे तन्वीला सांगू लागतात. मग तुम्ही ही गोष्ट मला फोन करून कधी सांगणार? मात्र मैना ना म्हणत असते की तुम्हाला फोन करून कसं सांगणार, आमच्याकडे तुझा नंबर कुठे होता की तुला कॉन्टॅक्ट करून मी तुला या सगळ्या गोष्टी सांगू शकते. त्यावर आता माझा नंबर भेटलाय ना, तर तो सेव्ह करायचा कळलं ना. त्याच वेळेला मैना म्हणते की इथे काही आम्ही सामान घेतलं होतं दुकानातून, पण त्याला ना उधारी द्यायची आहे मुद्दामूनच. आता ती पैशांची मागणी करत असते आणि पैशांची मागणी जेव्हा ती करते तेव्हा मात्र आता तिला सांगितलं जातं की हो, तुला तुझे पैसे मिळतील, तू काळजी करू नकोस, आणि त्यामुळेच आता पैसे दिले जातील असं सांगितल्यामुळे कुठेतरी का होई ना मनामध्ये आता शांतता इथे मैनाची आलेली असते. मैनाला आता चांगलीच कोंबडी मिळालेली असते, अन्न सोन्याच देणारी, आणि त्यामुळेच आता मैना ही खूप जास्त खुश असते. दुसरीकडे मात्र आता प्रिया म्हणत असते की जाऊ दे, ह्यांना थोडफार का दिघना, आपल्याला कडन देता आलं तर द्यायचं, कारण आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हव्या आहेत आणि आपण त्या गोष्टींसाठी काहीही करू शकतो, असं देखील आता इकडे प्रिया जी आहे ती बोलत असते. दुसरीकडे मात्र आता दोघंही जण बाहेर असतात, म्हणजेच सचिन आणि साक्षी. त्याच वेळेला साक्षी म्हणत असते की आज एकदम पूजा उत्तम झाली ना, मला एकदमच असं प्रसन्न वाटते, काय सांगू मी. आणि तेवढ्यातच ना तो मोबाईल चेक करतो. त्याला कळतं की अस्मिता दिल्लीला यायला निघालेली आहे, आणि जेव्हा ही गोष्ट त्याला समजते तेव्हा मात्र तो साक्षीला म्हणतो की अर्जंटमध्ये मला काम आलं आहे, मला जावं लागणार आहे, खूप प्रॉब्लेम झालाय. अरे पण असं कसं? तू म्हणतोयस तू तर सगळं काम संपवून आला होतास ना. अरे असं नाही जाऊ शकत तू, असं देखील आता इकडे सचिनला ती बोलत असते. पण सचिनला आता कळून चुकलेलं असतं की अस्मिता जर निघाली असेल तर आपलं काही खरं नाही. अस्मिता पोहोचायच्या आधी आपल्याला तिथे जायला हवं, नाहीतर अस्मिताने आपली चोरी पकडली तर आपण पूर्णपणे बर्बाद होऊ शकतो, हे देखील आता माहिती असतं त्याला. आणि म्हणूनच ना तो मागच्या पुढचा कोणताही विचार करत नाही. त्याला आता काही झालं तरी लवकरात लवकर दिल्लीला पोहोचायचं असतं, आणि ते सुद्धा अर्जंटमध्ये फ्लाईटची तिकीट बुक करून, आणि त्यासाठी तो मात्र लगेचच तिकडून जायला निघतो. तो आता बिलकुलही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. तो आता डायरेक्टली सांगतो की आता मला तू काही सांगू नको, मी आता लगेच निघतोय, मला अर्जंट काम आहे. पण आता खूप जास्त हार्ट ब्रेक जो आहे ना तो मात्र त्या साक्षीचा झालेला असतो, कारण साक्षी त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण साक्षीच तो काही ऐकत नाही आणि डायरेक्टली निघून जातो. आणि साक्षीच त्याने ऐकलंमुळे इकडे मात्र साक्षी खूपच जास्त बिथरलेली असते. दुसरीकडे मात्र आताच्या बाजूलाच सायली, अर्जुन, त्याचसोबत इकडे मात्र आता सुमन देखील असते. सुमनने सूप आणलेलं असतं. सुमन आता प्रतिमाला ते सूप देते. ते सूप पिऊन खूपच जास्त बरं वाटू लागतं प्रतिमाला. आणि या सगळ्या काळात खरंच ना माझी तू खूप जास्त काळजी घेतेस, अजून काही हो आहे का तर तसंही सांगा मला प्रतिमा वहिनी, असं देखील आता इथे म्हटलं जात असतं.
आता तरी सध्या मला काहीच नको आहे. तुम्ही माझ्यासाठी ओळख करताना तेच माझ्यासाठी भरपूर आहे असं देखील आता प्रतिमा बोलत असते. इकडे मात्र आता अर्जुनला सायली सोबत अर्जंटच एका विषयावर बोलायचं असतं, म्हणजे महिप्त या सगळ्याच्या मागे आहे. तर या सगळ्यामधून आपल्याला काहीतरी सोक्षमोक्ष तर लावायलाच लागणार आहे. पण या सगळ्याचा कसा सोक्षमोक्ष लावायचा हा विचार देखील आता त्याच्या डोक्यात सुरू असतो आणि म्हणूनच या सगळ्याचा विचार तो करत असतो. दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तर त्याच्या डोक्यात फिरतच असतात. त्याने सायलीला बाहेर बोलावलेलं असतं. सालीला आता तो सांगू लागतो की एक प्रॉब्लेम झाला आहे, तुला मी सांगितलं होतं ना, मी तिकडे गेलो होतो त्यावेळेला तिकडे सुद्धा मला महिप्तच नाव सांगितलं गेलेलं आहे, म्हणजेच महिप्तच या सगळ्यामध्ये दोषी आहे. मला एक सांग, तुमच्याकडे जे गाठोड बांधून ठेवायचे तेव्हा त्या गाठोड्यामध्ये काही चेंजेस झालेले तुला जाणवतायत का? म्हणजे तुझा फोटो त्या गाठोड्यामध्ये होता आणि त्या गाठोड्यामध्ये काही फोटोमध्ये बदल झाले आहेत असं वाटते का? नाही, आमचे मधुभाऊ जे आहेत ना, ते प्रत्येकाच सामान व्यवस्थित सांभाळून ठेवायचे असं कधीच होणार नाही. मग तो विलास, त्या विलासने काही केलं असेल का? नाही, कारण विलास तरी महिप्तचा माणूस असला तरी सुद्धा तो नंतर झाला होता आणि त्यानंतर थोडेच दिवसात त्याचंही असं झालं. पण मला वाटत नाही की गाठोड्यामध्ये कोणी काही बदल केले असतील का? काय झालं आहे त्याच वेळेला घडलेला सगळा प्रसंग तो सांगतो आणि आपले जे काही फोटोज आहेत ना, ते चेंजेस झाले आहेत. म्हणजे तुझा जो फोटो मी लहानपणीचा तुला दाखवतो ना, तो फोटो तो नाहीच आहे असं देखील आता सायलीला अर्जुन सांगू लागतो. पण या सगळ्याच्या मागे महिप्त आहे. पण या सगळ्याच्या मागे महिप्त जर असेल तर त्याच्या या सगळ्याशी काय संबंध आहे हे तर मला शोधून काढायलाच हो. म्हणजेच बघ ना, जेव्हा सिनियरचा अपघात झाला आणि या वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या तेव्हा सुद्धा मला असं वाटत की या सगळ्याच्या मागे जर तो महिप्त आहे तर हे सगळं आपल्याला शोधून काढायला सवं काही झालं तरी सुद्धा असं देखील अर्जुन आता सायलीला बोलत असतो आणि सायली मात्र आता या सगळ्याचा विचार करत असते. सायली अर्जुनला सांगत असते की हो, मला कळतं या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्या, पण याचा बारकाईने आपण विचार करूया. महिप्तचा शोध तर आपण घेऊयाच असं सायली आता अर्जुनला बोलत असते. सुमनने आता महिप्तच नाव ऐकलेलं असतं म्हणून सुमन म्हणत असते की महिप्त बद्दल लोक काहीतरी बोलतात. आता त्या महिप्तने काय केलं असेल असा विचार सुमनच्या डोक्यामध्ये सुरू असतो. सुमनला आता सायली बघते आणि सायली विचारते, काय काकू खाल्लं का सूप? बरं झालं सूप तरी प्यायला. त्यानं कारण त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं म्हणून मला टेन्शन आलं होतं असं सायली म्हणते. आता इकडे सायलीला अर्जुन कडन हे तर कळलेलं असतं आणि आता दोघेही जण घरी जायला निघतात. दुसरीकडे आता खूपच जास्त राग जो आहे तो मात्र साक्षीचा होत असतो, कारण तिचा हार्ट ब्रेक झालेला असतो. तिचा हार्ट ब्रेक केलेला असतो तो म्हणजे सचिनने आता कोणताही विचार न करता लगेचच तिकडन पळ काढलेला असतो. तिला फक्त सांगितलेलं असते की काम आहे माझं, आता महिप्त घरी येतो आणि महिप्त साक्षीला विचारतो की काय झालं आहे. त्यावर साक्षी म्हणत असते की काय सांगू, माझ्या मनामध्ये काय आहे, मी तर सगळं हरवून बसलीय. तर महिप्त म्हणतो की काय झालं, माझा हार्ट ब्रेक झाला आहे. त्या मुलाने, त्या सचिनने मला सगळं काही सांगितलं नाहीये, म्हणजेच तुम्हाला अचानकपणे सोडून गेलाय ना, याचा मला खूप जास्त त्रास होतोय. दुसरीकडे मात्र आता अस्मिता पोहोचलेली असते आणि अस्मिता दार वाजवत असते. ती बरोबर त्या हॉटेलमध्ये जाऊन पोहोचते आणि ती आता दार जोरजोरात वाजवत असते. त्या हॉटेलमध्ये ती पोहोचायच्या आधीच तिकडे जाऊन पोहोचलेला असतो. तो म्हणजे आता सचिनने आता आधीच तिकडे धाड घातलेली असते. तर इकडे मात्र आता अस्मिता विचार करते की दार का उघडत नाहीये, हा कुठे गेलाय, हा खरंच इथे आहे ना, मी तर इथे आलेली आहे. इकडे मात्र आता साक्षीला विचारलं जात असतं की काय झालं आहे, तू इतकी का गुंतली आहे.
त्या मुलामध्ये म्हणजे मला एक कळत नाही की तुझ्या आता चैतन्य सोबत सुद्धा साखरपुडा जमला होता. तो साखरपुडा सुद्धा तुटला होता, पण त्या वेळेला तू इतकी सिरियस नव्हती जितक्या वेळ आता या सगळ्या गोष्टींमध्ये तू गुंतलेली आहेस. काय इतका स्वतःला गुंतवून घेतला आहेस या सगळ्यांमध्ये, तर त्यावर साक्षी म्हणत असते की अण्णा, तुम्हाला मी काय सांगू, मी असा विचार केला नव्हता की हे सगळं काही माझ्यासोबत होईल. तर दुसरीकडे मात्र अस्मिता ही दार वाजवत असते. तर सचिनला दार उघडायला उशीर होतो व अस्मिता खूपच जास्त भडकलेली असते आणि म्हणत असते की काय हे एवढा वेळ लागतो का दार उघडायला. त्याच वेळेला इकडे मात्र मीना खूप जास्त प्रेमात अखंड बुडाली आहे त्याच्या. खरं तर ना मला असं वाटलं होतं ना की त्याच्यावर प्रेम असंच करेन, पण नंतर अचानक कशी मी त्याच्या प्रेमात पडली नाही ही माझं मला कळलं नाही. खरं तर मलाही इंडिया सोडून जायचं होतं आणि त्यासाठी मी कोणीतरी बाहेरचा बघत होते आणि हा नेमका माझ्या पसंतीचा होता. मी पण विचार केला की चला याच्यासोबत आपल्याला बाहेरगावी जाऊन राहता येईल, इकडनं निदान इंडिया तरी सोडता येईल. आणि म्हणूनच तर मी त्याच्यावर प्रेम करत राहिले आणि नंतर मी कधी त्याच्या प्रेमात पडले ना माझं मलाही कळलं नाही. असं देखील आता साक्षी बोलत असते. जर त्याने तुझी अवस्था अशी केली आहे ना, तर तुला असं वाटतं का की मी त्याला सोडून देईन? तर हा तुझा गैरसमज आहे. त्याला तर मी आयुष यातून उठवणारच असं देखील आता सांगण्यात येतं. म्हणजे आता सरळ सरळ त्याने जर तुला फसवलं असेल तर त्यालाही मी जगू देणार नाही सुखाने, असं देखील आता महिप्त जो आहे तो बोलत असतो. दुसरीकडे मात्र आता अस्मिता आलेली असते आणि अस्मिता जेव्हा येते आल्या आल्या मात्र तिची फायरिंग सुरू होते. म्हणजेच आता ती रागाच्या भरातच बोलत असते की काय चाललं मला कळत नाहीये. म्हणजे मला एक गोष्ट सांग, तुला मी म्हटलं होतं मी येणार आहे, मग तू का आलीस इथे, असं देखील आता इकडे विचारलं जात असतं. अरे मी का आली म्हणजे तू मला बोलला होतास, पण तू आलास का नाही ना, मग मला म्हणूनच तर यावं लागलं असं देखील आता अस्मिता बोलत असते. अगं पण डार्लिंग, मी बोललो होतो तुला येणार आहे, माझ्या काही कामांमुळे मी विसरतो या सगळ्या गोष्टी, तुलाही माहिती आहे मला खूप काम असतात, असं देखील आता सचिन अस्मिताला बोलत असतो. त्यानंतर मात्र तो आता म्हणत असतो की इतका राग करू नको, थांब मी आपल्यासाठी काहीतरी मागवतो. आणि त्यानंतर त्याने आता कॉलवर कॉल केलेला असतो आणि तो त्यांच्यासाठी खायला मागवतो. इकडे मात्र आता खूप जास्त टेन्शनमध्ये साक्षी असते. साक्षी सचिनच्याच आठवणीने व्याकुळ झालेली असते. मात्र आता सचिनच्या बाबतीतच आता निर्णय चांगलाच महिपत्नीने घेतलेला असतो. कारण जर त्या मुलामुळे तू इतकी त्रस्त असशील, इतका स्वतःला त्रास करून घेणार असशील ना, तर आता मी त्याचे असे बारीक बारीक तुकडे करेन बघ, जर तो तुला मिळाला नाही तर. कारण माझ्यासाठी माझी मुलगी खूप जास्त महत्वाची आहे आणि जर तू स्वतःला इतका त्रास करून घेत असशील तर तुझ त्याच्यावर असलेलं प्रेम हे मला सरळ दिसतंय, असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे महिप्त हे साक्षीला शांत करत असतात आणि साक्षीला म्हणत असतात की बाळा, इतका नको त्रास करून घेऊ. या सगळ्या गोष्टींच्या कारण या सगळ्या गोष्टी इतक्या भयंकर घडतात, त्याचा शोध तर मी लावणारच, त्याला इकडे तिकडे शोधेन आणि काही झालं ना तरी त्याला तुझ्या समोर घेऊनच येईल, असं देखील आता महिप्तने साक्षीला सांगितलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टींना साक्षीला सुद्धा माहिती असतात की एकदा आपल्या अण्णाने नी काही ठरवलं तर ते बरोबर करतात. इकडे सचिन वॉशरूमला गेलेला असतो, तोपर्यंत सस्मिताच्या हाती त्याचा चेक इन टाईम लागतो. चेक इन टायमिंगमुळे आता अस्मिताला कळतं की हा 2 तासाआधीच या हॉटेलला आला आहे आणि म्हणूनच ती आता खूप जास्त भडकलेली असते. आणि ती आता सचिनला म्हणत असते की तू आता या हॉटेलला आता 2 तासाआधी आला आहेस का? तुला तर ना मी सोडत नसते. हे सगळं काय आहे मला सांग. म्हणजे आताच तू आलायस आणि माझ्याशी खोट बोलतोयस,
तुला लाज वाटत नाही का रे सचिन एवढं माझ्याशी खोट बोलायला? असं देखील आता अस्मिता रागारागाने सचिनला बोलत असते. सचिन म्हणत असतो की आधी मी दुसऱ्या हॉटेलमध्ये होतो, पण तिथली सर्व्हिस मला आवडली नाही म्हणून मी पुन्हा या हॉटेलला आलोय. त्याचाच हा चेक इन टाईम आहे. पण तुझ्या डोक्यात तर काहीतरी भलतंच सुरू आहे. काय झालंय ग तुला? तू अशी का वागतेस? म्हणजे एकदमच अशी विचित्र का वागायला लागली आहेस? असं देखील आता इकडे मात्र सचिन हा अस्मिताला बोलत असतो. अस्मिता म्हणत असते की तू जर असं वागत असेल तर मी तरी काय करू? मला ना खरंच ना कसं तरीच होते. म्हणजे मीही विचार करते की याच का चुकीचा अर्थ नाहीये का अडतमळे, पण माझं मन आहे ना कुठेतरी मला असं खातंय की तुझं काहीतरी आहे का? कारण काल ना मला असं वाटलं होतं, पण अगं बायको असा विचार का करतेस तू? मी इथे दिल्लीला आहे आणि मी कामानिमित्त इतका बिझी असतो या सगळ्या कामांमध्ये की माझं बाकी कुठेही लक्ष लागत नाही. आणि मग तू या सगळ्याचा विचार असा का करतेस? असं देखील आता सचिन अस्मिताला बोलत असतो. आणि अस्मिताचा जो काही गैरसमज आहे तो आता कसाबसा दूर करत असतो. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन आता घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की हळूहळू कसा होईना प्रतिमा, आत्याला सगळ्याच गोष्टी आठवतात. खूप चांगलं झालं ना. आणि तसंही आपल्याला आता महिपच्या या सगळ्याचा शोध घ्यायला हवा. म्हणजे महिप कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणूनच मला असं वाटतं ना की आपण या सगळ्याचा बारकाईने विचार करायला हवा. म्हणजे बघा, महिप जो आहे त्याला आपण डायरेक्टली जाऊन ज्या विचारायचा का की तो हे सगळं का म्हणून करतोय मला तर ना खरंच कळत नाहीये. या सगळ्या गोष्टी तो मुद्दाम करतोय का? मला ना एका पॉइंटला असं वाटतं की त्याला विचाराव जाऊन, मग काय बोलता तुम्ही? आपण त्याला या सगळ्याचा जाब विचारायचा का? असं देखील आता सायली बोलत असते. त्यावर मुद्दामूनच अर्जुन म्हणतो की हा त्याला जाब विचारायचा आहे ना, म्हणजे त्याला आपण जाऊन म्हणूया ना की काय रे तूच केलंस ना हे सगळं? खरं सांग, तूच आमच्या प्रतिमात्याचा ऍक्सिडेंट केलाय ना आणि या सगळ्याच्या मागे तूच आहेस. मग तो सगळं सांगेल ना आपल्याला. म्हणजे त्याने खरंच असं केलंय? खरंच त्याने ना, म्हणजे तो आपल्या समोर सगळ्याची कबुली देईल. आणि ना एक काम करतो, तू त्याच्याशी बोल, त्याला सगळं विचार. तो जेव्हा प्रश्नांची उत्तर देत असेल ना तेव्हा ना त्याचा मी सगळा व्हिडिओ ना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो. मग तर झालं ना, बरोबर ना? असंच करायचं ना आपण. असं देखील अर्जुन आता सायलीला बोलत असतो. आता खरं तर अर्जुन सायलीची या सगळ्यामध्ये मजा घेत असतो, पण आता सायली म्हणत असते की हो बरोबर आहे तुमचं, तो सांगणार नाहीच ना. खरंच ना मीही चुकले, पण थांबा मी अजून थोडा विचार करते. आणि त्याच वेळेला आता सायली आपल्या डोक्याला प्रेशर देते आणि सायली पुन्हा एकदा विचार करते. आणि सायलीच्या आता लक्षात येतं की नाही, जर आपल्याला महिप्तच सत्य बाहेर काढायचं असेल तर महिप्तप्रमाणेच वागावं लागेल. जसं की महिप्त सुरुवातीला अर्जुन आणि सायली सोबत वागत होता. सायली आणि अर्जुनच्या गाडीवर धमकींचे इशारे, त्यानंतर घरामध्ये केलेली दगडफेक, या सगळ्या गोष्टी सायलीला आठवू लागतात. आणि जेव्हा सायलीला या सगळ्या गोष्टी आठवतात ना तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते की बघा, जसं आपल्यासोबत महिप्तने केलं होतं तेच आता आपल्याला महिप्तवर फॉलो करायचं आहे. म्हणजेच महिप्तने आपल्या गाडीवर लिहिलेलं हे सगळे शब्द आणि त्याचसोबत आपल्या घरावर फेकलेले ते दगड, हे आपण तोच फॉर्म्युला त्याच्यावर वापरायचा. म्हणजेच महिप्तला आपण त्याचने वापरून करायचं. म्हणजे तो स्वतःचा गुण ना स्वतःहून कबूल करेल. मग तुम्हाला कशी वाटली आयडिया? आता जेव्हा सायली ही आयडिया देते त्यावेळेला आता महिप्तने जे केलेलं असतं तेच आपण करायचं, ही आयडिया खरं तर अर्जुनला सुद्धा पडते. अर्जुन आता सायलीच कौतुक करतो आणि सायलीला म्हणतो की कसली कमाल आहेस बायको. म्हणजे मी कधी विचार करतो की एवढं डोक तुला कसं येतं? म्हणजे एकदम बारकाईने तू विचार केला आहेस आणि तू म्हणूनच तर सांगितलेस ना. म्हणजे आपण जर महिप्तप्रमाणे जर केलं तर महिप्त स्वतःहून सगळा गुन्हा कबूल करेल
आणि आपल्याला याच तर हव्यात म्हणजे स्वतः चुका करेल आणि त्या चुकांमध्ये तो ऑटोमॅटिक तो आपल्या तावडीत सापडेल. मग आता आपलं मिशन फक्त महिप्त शिकरेच सत्य सत्य शोधून काढायचं. तसं जोपर्यंत रहस्य बाहेर येत नाही तोपर्यंत हे मिशन थांबवायचं नाही असं देखील आता सायली आणि अर्जुनच ठरलेलं असतं. आणि दोघेही जण आता एकमेकांना हात मिळवणे करतात आणि आता ह्या मिशनमध्ये आपण सक्सेस होऊन दाखवायचंच असं त्यांचं ठरलेलं असतं. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जेव्हा साक्षी तिचे अकाउंट सगळे चेक करते, तिच्या अकाउंटवरनं ना जे काही सचिनला तिने ॲड केलेलं असतं, पण सचिनचे सगळेच अकाउंट्स ब्लॉक असतात, तिला सगळ्या अकाउंटवरनं बंद करून टाकलेलं असतं. त्यामुळे आता साक्षी वेडी पीसी होते. इथे सायली, अर्जुन हे महिपच्या घराबाहेर आलेले असतात. महिप तोवर लक्ष ठेवायला, इकडे मात्र आता त्याने सगळे अकाउंट ब्लॉक केलेले असतात म्हणून साक्षी टेन्शनमध्ये असते आणि ती महिपला कॉल करून इमर्जन्सी घरी यायला सांगत असते. ऑलरेडी महिपच्या डोक्याला ताण असतो. महिप सांगत असतो की मी येतोय, जरा थांब, आधीच मी खूप टेन्शनमध्ये आहे, तुला कळत कसं नाहीये. पण आता ती एकटी असते. मग आता तिला सचिनने धोका दिल्यामुळे ती स्वतःचा जीव संपवायचा प्रयत्न करत असते, हाताची नस कापून घेत असते. आणि इकडे महिप आता कुठे जाऊन घरी निघालेला असतो साक्षीकडे जायला. आणि इकडे सायली आणि अर्जुनच्या बरोबर लक्ष असतं. जसं त्यांनी केलं आहे तसंच अगदी करायचं म्हणून अर्जुन आता अंगावर घुंगट घालून गेलेला असतो. आणि त्याच वेळेला तो आता महिपच्या खिशामध्येची चिठ्ठी टाकतो आणि त्याच वेळेला महिप चिठ्ठी बघतो तर चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की 22 वर्षांपूर्वीचा ॲक्सिडेंट आठवतोय का. आणि ही चिठ्ठी वाचून मात्र आता महिपला खूप मोठा धक्काच बसतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.